मुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा भेट शिवा मज सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयीचा विचार आपण मागच्या 4 महिन्यांपासून करतो आहोत। संत समागम या फेसबुकच्या लाईव्ह पेज या माध्यमातून आपण सध्या आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा आणि अभ्यासकांना काही वेगळा दृष्टिकोन, काही वेगळी दृष्टी अभ्यासाच्या बाबतीत मिळते का, असा आपण प्रयत्न या मागच्या 4 महिन्यापेक्षा जास्त काळापासून चालवलेला आहे। आपण आत्माराम या ग्रंथातील पहिल्या समासातील त्याग निरूपण या पहिल्या समासातील 21 ओव्यापर्यंतचा अभ्यास, त्याचं चिंतन मनन काल पाहिलं। आज आपल्याला 22व्या ओवीपासून आपण पुढे विचार करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी जीवन सकळही अभेरी भूमंडळीचे श्रीराम। समर्थ या ठिकाणी म्हणतायत चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी। आपल्याला माहिती आहे की चातक पक्षी हा पृथ्वीवरचं पाणी पीत नाही,
आकाशातून जेव्हा मेघ वर्षाव चालू होतो, जेव्हा पाऊस पडायला लागतो, तेव्हा हा पक्षी आपली चोच उघडतो आणि त्या चोचीमध्ये वरून पडणारे पाण्याचे थेंब तो पितो. समर्थ त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, चातक पाहे गगन न दिसे घन, न माने आनिक जीवन तैसे हे मन. मन आणि चातक पक्ष्याची तुलना समर्थ रामदासांनी त्यांच्या गाथेमध्ये केलेली आहे, अभंगामध्ये केलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली असं म्हणतीये, चातकाची एक कणवे मेघू पाणीयेसे धावे. चातकाची कणव येऊन, कारण मेघाला पण माहिती आहे की आपण जर वर्षाव नाही केला, आपण जर पाऊस पाडला नाही, तर चातक पक्ष्याची तहान भागणार नाही. त्याची कणव येऊन चातक पक्षाबद्दलची तळमळ, त्याच्याबद्दलची कळकळ, म्हणून माऊली काय सुंदर दृष्टांत आहे. माऊली असं म्हणतीये की चातकाची कणवे मेघू पाणीयेसे धावे. पाणी घेऊन ते धावतं. मेघ जे आहे तर ते पाणी घेऊन वृष्टी करण्यासाठी, पाऊस पडण्यासाठी ते त्या चातक पक्षाची कणव येऊन त्याच्याबद्दलच्या तळमळीसाठी म्हणून ते पाणी घेऊन धावतायत. पुढे एका ठिकाणी असा संदर्भ आलेला आहे, पहा पहा भरोवरी आघवी मेघ चातकासी रिचवी. चातकासाठी म्हणून मेघ जे आहेत ते भरभरून पाणी खाली सोडतायत. या ओवीमधून समर्थांना दोन गोष्टी सुचवायच्या आहेत की चातक पक्षी जो आहे तर तो किती अनन्य आहे. दासबोधामध्ये एका ठिकाणी 4, 8, 16 चौथा दशक, 8वा समास, 16वी ओवी. चातक मेघ चंद्र वेळेसी उगवेना परी चकोर पालटेना. मेघ वेळेवर पडत नाही, वर्षाव करत नाहीये, म्हणून चातक असं म्हणतो का, जून महिना निघून गेला, अजून पाऊस नाहीये, चला जाऊ दे, तळ्यावर जातो आणि पाणी पिऊन घेतो. न जाणो, नाहीच पाऊस आला तर काय करू मी, असं चातकाच्या मनात कधीच येत नाही. त्याची अनन्य निष्ठा आहे, अनन्य श्रद्धा आहे. त्याची जशी अनन्य निष्ठा आहे की मेघ माझ्यासाठी बरोबर पाणी पाडील, पाऊस पाडील, ही जेवढी दृढ भावना आहे चातकाची, तशी मेघाला सुद्धा असं वाटतं, ढगांना सुद्धा असं वाटतं की अरे बाकी हो का न हो, परंतु तो आपली वाट पाहतोय आणि आपण जर वेळेवर नाही गेलो तर तो एक थेंब सुद्धा पिणार नाहीये. या ठिकाणी वरच्या ओवीचा संदर्भ आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणून न पुसता सांगणे, घडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. किंवा तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली. सद्गुरूंना चिंता आहे शिष्याची, त्याप्रमाणे ढगांना चिंता आहे चातक पक्षाची. म्हणून चातक पक्षी वरच्यावर तो कडी खाली साचलेलं पाणी पित नाही, अशी त्याच्याबद्दल आख्यायिका आहे. चंचू पसरून थेंबुटावरी चोच पसरतो आणि वरून पडणारा थेंब तो आपल्या चोचेमध्ये घेतो. जीवन सकळही अवेरी भूमंडळीचे.
जे कुणाचं तरी झालेलं आहे त्याला तो ऍक्सेप्ट करत नाही. जे डायरेक्ट वरून येणार आहे, अजून कुणाचंही झालेलं नाही, ते मात्र तो त्याचा स्वीकार करतो. दुसरा यातला अर्थ असा आहे, आपलं श्रवण किती शुद्ध असलं पाहिजे. थेंब जर जमिनीवर पडला किंवा पाण्यात पडला, कुठेही पडला, तर तो खालच्या ज्याच्यामध्ये पडलाय त्याच्यासोबत तो मिक्स झाला. जो थेंब वरून येतो आहे शुद्ध आहे, अत्यंत शुद्ध आहे. तो सरोवरात पडेल तर सरोवरातल्या पाण्यासोबत तो अशुद्ध होईल. समुद्रात पडेल तर समुद्रातल्या खाऱ्या पाण्याने अशुद्ध होईल. कुठे जिथे पडेल तिथे. पण वरून येणारा प्युअरेस्ट प्युअर आहे. आमचं श्रवण असं असलं पाहिजे, हे समर्थांना या ओवीतून आपल्याला सुचवायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण हे याचा दृष्टांत पाहतो चातक पक्षाचा, या ओवीच्या पाठीमागचा चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी जीवन सकळी अवेरी भूमंडळीचे, यामध्ये असा एक अर्थ आपल्याला घेता आला पाहिजे की तो आपल्या मनाचं काहीही टाकत नाही. श्रवण करत असताना साधकांनी गुरुमुखातून जे येईल ते श्रवण केलं पाहिजे. त्यामध्ये आपलं काहीतरी मिसळायचं आणि ते पुन्हा पुढे फॉरवर्ड करायचं, फार वाईट अवस्था आहे. फॉरवर्ड करण्यात तर आजकाल जिंदगानी चालली सगळी. आली पोस्ट इकडनं, अहो माणसं तर वाचत पण नाही आहेत. व्हॉट्सअपवर हजारो पोस्ट येतात, हजारो. मला तर असं आहे की ते कित्येक दिवस ते काढून बघणंही होत नाही. आणि 100, 150, 200, 300 पोस्ट होतात. मग मी त्या ओपन करतो, मोअर डिलीट करून संपवतो, सगळं ब्लँक करतो. पण काही लोकांना छंदच आहे, आली पोस्ट वाचायचीच नाही, उचलायची द्यायची टाकून 10-5 ग्रुपवर. नशीब की आता ते व्हॉट्सअपनेच नियम केला, एका वेळी 5 जणांना तुम्ही पाठवू शकता. पण लोक 5-5च्या गठ्ठ्यात करतात ना प्रपंच. वायुपंचक, प्राणपंचक, अंतकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, तसं पंचक फॉरवर्ड, पंचकचा ग्रुप 5 ग्रुपवर फॉरवर्ड करायचं, 5 ग्रुपवर फॉरवर्ड करायचं. त्याच्यात आपलं काही मिसळायचं. समर्थ म्हणतात असं बिलकुल करू नये. गुरुमुखातून जे बाहेर पडेल, जो उपदेश आपल्याला मिळेल, तो आपण अत्यंत शुद्ध आणि पवित्र मनाने आणि निष्ठा ठेवून, की गुरु जेव्हा मला सांगतील, माझे सद्गुरू जेव्हा मला बोलतील तेव्हा ते बोलतील, मला घाई नाहीये आणि माझ्या कल्याणासाठीच ते करतील. ते गीता सार म्हणून एका कॅलेंडरवर येतं, ते बऱ्याच ठिकाणी दिसतं. ते जो हुआ है वो भले के लिए हुआ है, जो हो रहा है वो मेरे अच्छे के लिए हो रहा है, और जो होने वाला है वह मेरे कल्याण के लिए होने वाला है. अशी भावना, असा दृढ विश्वास चातक पक्षाचा जसा त्या मेघासाठी असतो, ढगांसाठी असतो, तसं समर्थ म्हणतात की एवढा विश्वास आपला आपल्या सद्गुरूंवर असला पाहिजे. पुढचा श्लोक आहे, तैसा शब्द वरुषाव होता, असो नेदावी वेग्रता, श्रवणपुटी समाविता, मनन करावे श्रीराम. श्रवण सांगितलं आपल्याला. या त्याग समासामध्ये 21व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की आता तरी सोये धरावी श्रवण मननाची. मग पुढच्या ओवीमध्ये सांगितलंय की चातक पक्षी जसा दृढ निष्ठा, दृढ विश्वास ठेवतो आणि खाली पडलेलं पाणी पित नाही, वरून पडणारं पाणी
तो डायरेक्ट आपल्या चोचीमध्ये सामावून घेतो. तसं श्रवण साधकानी गुरुमुखातून निघालेला शब्द डायरेक्ट आपल्या कानामध्ये घेतला पाहिजे आणि तो कानातून घेऊन अंतःकरणात साठवून ठेवला पाहिजे. पुढच्या या श्लोकामध्ये, या ओवीमध्ये समर्थ आम्हाला मनन करण्याबद्दल सांगतायत. श्रवण केलं, आता मनन कर. तैसा शब्द वरुषाव होता. मेघ जसं पाणी वर्षाव करतात, पावसाचा जसा वर्षाव होतो त्याप्रमाणे शब्दांचा वर्षाव होतो. असो नेदावी व्यग्रता. मला माहितीच नाही तुम्ही आज हा विषय घेणार आहेत, मला माहितीच नाही तुम्ही इथं येऊन सांगणार आहेत, मला माहितीच नाही तुमची ही वेळ आहे ठरलेली. अत्यंत सावध असलं पाहिजे. सद्गुरू आम्हाला काय सांगणार आहेत, आमचं लक्ष असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे कल्याण स्वामी समर्थांच्या सोबत असताना सगळं साहित्य सोबत असायचं. दौत, बोरू, टाक, कागद, सगळं सगळं, स्केल, पेन्सिल, सगळं सोबत साहित्य, रंगाचं साहित्य सगळं सोबत. आणि आपल्या सद्गुरूंच्या चेहऱ्याकडे पाहून कल्याण स्वामींचा लक्षात यायचा, आता स्वामी काहीतरी बोलणार आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून कल्याण स्वामींच्या लक्षात यायचं, आता काहीतरी उत्स्फूर्तपणे स्वामी बोलणार आहेत. आपण शिवथर घडीमध्ये कधी एवढं सूक्ष्मपणे पाहिलंय का? आपण पुढे जातो, समर्थ असं बोट करून बसलेले आहेत, आपण समर्थांना सन्मुख आहेत, उजव्या हाताला कल्याण स्वामी आहेत. कल्याण स्वामींच्या चेहऱ्याकडे आमचं लक्ष नाहीये. आमचं सगळं लक्ष कुणाकडे? समर्थांकडे. समर्थांच्या बाजूला हनुमंतराय आहेत त्यांच्याकडे, त्यांच्या बाजूला राम लक्ष्मण सीता आहेत त्यांच्याकडे. आणि जेव्हा आम्ही प्रदक्षिणा घालतो, प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला जेव्हा कल्याण स्वामी सन्मुख होतात तेव्हा आपल्याला आपलं लक्ष सगळं कुठे असतं? डोक्याकडे. त्या घडीतली वरची दगड माझ्या डोक्यावर लागतात का काय? पुढे अंधार आहे, काही विंचू किडा काही आहे का? साप आहे का? काही पडलेलं आहे का इथं? तिकडे लक्ष आहे. आम्ही दुश्चित्त आहेत, सावधान नाही आहेत आम्ही. आता जेव्हा शिवतर घडीत जाल तेव्हा प्रदक्षिणा घालताना समोर नमस्कार केला गेल्याबरोबर प्रदक्षिणा घालत असताना आपण जेव्हा डावीकडे वळतो त्या काचेच्या तिथं थांबा, 1-2 मिनिटं थांबा आणि कल्याण स्वामींचा चेहरा असा समोरासमोर पहा. काय त्यांच्या डोळ्यातले भाव आहेत. पेन असा सरसावलेला आहे, हातामध्ये कागद घेतलेला आहे आणि स्वामी सांगतायत तो शब्द बाहेर फुटेपर्यंत तो कागदावर टिपलेला आहे. समर्थ म्हणतात श्रवण असं करा, मनन असं करा. तैसा शब्द वरुषाव होता, असो नेदावी व्यग्रता. व्यग्र असून नाही चालणार. सावधान दीजे, अवधान दीजे, दुश्चित्त कदापि नसावे. श्रवणपुटी समाविता. ते शब्द आमच्या कानामध्ये आल्यानंतर श्रवणपुटी. तुम्हाला माहिती आहे का, समर्थांनी पुटी शब्द अजून एका ठिकाणी वापरलेला आहे दासबोधामध्ये. सोनाराकडे सोनं ज्याच्यामध्ये घातलं जातं त्याला पुटी असं म्हणतात. सोनं घेताना
ते शोधून घेतलं पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे. हे सांगताना समर्थ म्हणतात, सोन्याच्या सुवर्णपुटीमध्ये घालण्याच्या अगोदर सोन्याची तपासणी केली पाहिजे. ते किती पवित्र आहे, ते किती शुद्ध आहे. तसं ही कर्णपुटी, या कर्णपुटीमध्ये, या कानामध्ये ते अत्यंत शुद्ध, अत्यंत पवित्र, अत्यंत गुह्यतम ज्ञान मला जे सद्गुरू सांगणार आहेत ते मी सामावून घेतलं पाहिजे. सामावून घेतलं पाहिजे म्हणजे सगळ्याच्या सगळं आत घेतलं पाहिजे. 2-4 शब्द बाहेर पडले, थोडं उघळून गेलं, डबे खाली पडलं, सांडलं, असलं होता कामा नये. श्रवणपुटी समाविता, ते सगळं सामावून घेतलं पाहिजे. आणि नंतर मनन करावे. ते सगळं अगोदर घेतलं पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, कथा होता तेथे जावे, दुरी दीना सारिखे बैसावे, सकळ हरद्र घ्यावे, अंतर्यामी श्रीराम. कथा होता तेथे जावे, दुरी दीना सारिखे बैसावे. कुणाचं लक्ष जाणार? दीन म्हणजे काय? का फाटके कपडे घालावेत, तोंड लटकवून पडावं, उदास चेहऱ्याने बसावं, असं नव्हे. दीनासारिखे बैसावे म्हणजे विनाकारण अहंकाराचा तोरा आणू नये. माझ्या एवढ्या परीक्षा झाल्या, माझं एवढं झालं, मी एवढ्या लोकांचं समीक्षण केलेलं आहे, मला व्यासपीठावर बसवा, असा विचार मनात येऊ नये. दीनासारिखे बैसावे, सकळ हरद्र घ्यावे. हरीचं आर्द्रता जी आहे, जे प्रवचनकार बोलतायत, जे सज्जन संत महानुभाव बोलतायत, ती जी हरीची कथा आहे, सकळ, तो शब्द इथं श्रवणपुटी समाविता, सगळं आत घेतलं पाहिजे. बाहेर पडता कामा नये, खाली सांडता कामा नये. एक न एक शब्द आपल्या कानामध्ये घेतला पाहिजे. तो तसा कल्याण स्वामींनी घेतला का नाही? ऐसा सद्गुरु पूर्णपणे तुटे भेदाची कडसनी, देहे वीण लोटांगणी, तया प्रभुसी श्रीराम. का 500 ग्रंथ, 500 पारायण झाली, त्यांना ही ओवी पूर्ण करता आली नाही. पण कल्याण स्वामींना मात्र समर्थांनी विचारलं, कल्याणा तुझी किती पारायण झाली? कल्याण स्वामी म्हणाले, स्वामी आपण घडीमध्ये मला दासबोध सांगितला, तो मी लिहून घेतला. पारायण कधी केलंय मी? श्रवणपुटी समाविता, मनन करावे. आता त्याचं मनन झालं पाहिजे. व्यग्रता नको. आपलं चित्त कसं असलं पाहिजे? स्थिर असलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हणतात, व्यग्रता कशी आहे? मनुष्य बाहेर हिंडून आले, नाना प्रकारीचे ऐकिले, उदंड गलबलू लागले, उगे असे ना श्रीराम. चित्त स्थिर नाहीये. मनुष्य बाहेर हिंडून आले, 2 अर्थ आहेत. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, 10 ठिकाणं करायचे, मग प्रवचनाला जाऊन बसायचं. काय लक्ष लागेल? 10 ठिकाणी जो वार्तालाप झालेला आहे, 10 ठिकाणी जो व्यवहार झालेला आहे, त्याचे संस्कार घट्ट आहेत. कसलं श्रवण आले? याचा दुसरा अर्थ असा आहे, मनुष्य बाहेर हिंडून आले, एक ग्रंथ धरलाय अभ्यासाला, तो सोडला. मला मोठं आश्चर्य वाटतं. दासबोध सखोल अभ्यास करणारी मंडळी जेव्हा मला सांगतात, मी औरंगाबादच्या एकनाथ महाराज संशोधन केंद्रातल्या एकनाथी भागवताच्या मी परीक्षा दिलेल्या आहेत, देहू इथून चालणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथांवर माझ्या परीक्षा सध्या चालू आहेत,
मिरजेचे आपटे काका पत्रद्वारा भागवत अभ्यास, त्याचा माझा भागवताचा अभ्यास चालू आहे आणि दासबोध सखोलचाही अभ्यास चालू आहे. अरे हे काही बाजार मांडलाय का? एक धड होईना, कशाला करायची 4-4? एवढी बुद्धी तेज आहे का आपली? मग एवढी वर्ष कशाला गेली दासबोधाला अभ्यास करायला? मला मोठं आश्चर्य वाटतं. मनुष्य बाहेर हिंडून आले, हे प्रवचन लागले जा तिथं, ते प्रवचन लागले जा तिथं, ते प्रवचन. अरे काय, कशासाठी एवढे उंबरटे झिजवायचे? एक ग्रंथ आम्हाला मिळालाय, एक सद्गुरू आम्हाला मिळालाय, एक उपास्य देवता आम्हाला मिळाली आहे. दॅट्स ऑल. तेच मन लावून केलं पाहिजे. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले. मिळून अवघे एकची झाले स्वरूपाकार. कशाला भेदभाव करायचा आपण? पुढे समर्थ म्हणतायत, लागवेग जाणून शब्दांचा, आवाका पहावा मनाचा, शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा श्रीराम. लागवेग जाणून शब्दांचा, आवाका पहावा मनाचा, शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा. शब्दातील गर्भाचा म्हणजे शब्दातील अर्थाचा. वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, वैरण पसेवरी घातले, तेणे तो बारीक झाले, हे तो घडे ना. किंवा धान्य मापे उदंड मोजिले, परी त्या नाही भक्षिले. काय उपयोग आहे? अर्थ काय? शब्दार्थ काय? शब्दार्थाचा अर्थ असा आहे की मापानी धान्य रासच्या रास मोजून तिकडे टाकली आहे. 100 किलो धान्य मोजलं, त्या मापामध्ये 4 दाणे सुद्धा राहिले नाहीत. हा झाला वाच्यार्थ. गर्भित अर्थ काय? अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, पण आमच्या जीवनामध्ये एक सूत्र सुद्धा बदललं नाही. आमच्या आचरण शैलीमध्ये काहीही फरक पडला नाही. मनाच्या श्लोकांवर विवरण केलं, दासबोधावर विवरण केलं, आत्मारामावर विवरण केलं, ज्ञानेश्वरीवर विवरण केलं. अरे तू तर जसाच्या तसाच राहिला. तुझ्या आचरणात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या वागण्यात फरक कधी पडेल? आणि तो जर पडणार नसेल तर हे सगळं केलं म्हणण्याला काही अर्थ आहे का? शब्दातील गर्भाचा, शब्दातला अर्थ काय, त्याचा साठावा घ्यावा. कारण काय, अर्थ समजला तरच उपयोग आहे ना. नुसती पोपटपंची काय कामाची? त्या शब्दांमध्ये काय सांगितलंय सद्गुरूंनी, तो अर्थ समजला. शब्दापेक्षा अर्थ महत्वाचा आहे. शब्द तर विरून जाईल, तो मिथ्या आहे, माईक आहे, पण त्यातला अर्थ तो अंतःकरणात रुजेल. म्हणून शब्दापेक्षा अर्थाला किंमत आहे. लागवेग जाणून शब्दांचा. लागवेग म्हणजे मागचा पुढचा संबंध काय आहे याचा कोण विचार करणार? भेटो कोणी एक नर, धेड मार चांबार, राखावे त्याचे अंतर, या नाव भजन श्रीराम. काही नतद्रष्ट लोक काय करतात, लागवेग पाहायचा नाही, एवढंच घ्यायचं. धेड महार चांबार, राखावे त्यांची अंतर. रामदास स्वामींनी असं सांगितलंय.
बहुजन समाजाच्या प्रती किती तिटकार आहे त्यांच्या मनात बघा. अहो त्यांनी दासबोधात लिहिलंय, धेड मार चांबार राखावे त्याची अंतर, त्याला जवळ येऊ देऊ नका. आता काय करायचं अशा बुद्धीला? धरून बडवायचं का? लाग वेग महत्वाचा आहे. मागचा पुढचा संदर्भ कशासाठी हा शब्द वापरला, मागे काय सांगितलंय, पुढे काय लिहिलंय, तर त्याचा अर्थ बरोबर समजेल. म्हणून लाग वेग जाणवण शब्दाचा शब्द कशासाठी आलाय, मागचा अर्थ काय, पुढचा अर्थ काय. गमू पंथ आनंत या राघवाचा, हा जो पंथ आहे तो दोन्हीकडे आहे. गमू पंथ, आम्हाला या मार्गावर जायचं आहे. पंथ अनंत राघवाचा, तो पंथ कसा आहे, राघवाचा आहे आणि अनंत आहे, खूप लांबवर जायचं आहे. लाग वेग जाणवण शब्दांचा, आवा का पाहावा मनाचा. आपण आपली काही पोच किती आहे काय नाही याचा विचार करणार की नाही. उगीच मला असं वाटलं की चला बस झाला आता दासबोध, उद्यापासून मी उपनिषदांचा अभ्यास चालू करतो, ब्रह्मसूत्रांचा अभ्यास चालू करतो. आपली तयारी किती आहे, आपल्याकडे काही मुद्दल आहे की नाही, काही भांडवल आहे की नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. काही वेळा अशी वाक्य येतात, पानं वाढली आहेत, म्हणजे पानं वाढली आहेत का, बदामाच्या झाडाची, केळीच्या झाडाची, आंब्याच्या झाडाची. जेवायला बसायचंय, अर्थ घेतला पाहिजे महत्वाचा, शब्द सोडून द्या. बऱ्याच वेळा आपण म्हणतो बाहेर जायचं, अंगात शर्ट घाल. कुणी आले आपण पटकन म्हणतो ठीक आहे मी अंगात शर्ट घालून येतो. शर्ट अंगात घालतात का हो, का शर्टात अंग घालतात? अर्थ महत्वाचा आहे, शब्द नाही. आपण म्हणतो बस उभी आहे चला लवकर, ती बसते का मग? अर्थ महत्वाचा आहे. तुमच्या घरासमोरून गाडी गेली, घरावरून गाडी गेली, घरावरून जाते का गाडी? अर्थ महत्वाचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा, आणि तो कसा घेतला पाहिजे? लाग वेग जाणवण शब्दाचा. मागे पुढे कसा संदर्भ आहे, काय आहे, त्याचा विचार आपण केला पाहिजे असं समर्थ म्हणतात. आणि आवाका पहावा मनाचा, किंवा वरचा जो शब्द, वरची जी ओवी आहे, ओवी क्रमांक 23, श्रवणपुटी समाविता मनन करावे. इफेक्टिव्ह लिसनिंग असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे त्या क्रियेला दोन नाव आहेत, एक आहे हिअरिंग आणि एक आहे लिसनिंग. हिअरिंग इम्पेअर्ड इन्स्ट्रुमेंट इज अवेलेबल, दुकानावर लिहिलेलं असतं. सर्जिकलचे दुकान असतात ना, सर्जिकल आयटम विकणारे, तिथं त्याच्यावर लिहिले असतं हिअरिंग इम्पेअर्ड इन्स्ट्रुमेंट इज अवेलेबल हिअर. तुम्हाला जर त्याला श्रवण यंत्र म्हणतात, श्रवण यंत्र या ठिकाणी मिळेल. लिसनिंग यंत्र का नाही मिळत? श्रवण हा शब्द आहे, पण तो आपण कशाने घेतला पाहिजे? हिअरिंग नव्हे, लिसनिंगने घेतला पाहिजे. आणि दॅट इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह लिसनिंग. जे सगळं सांगितलंय ते कर्णपुटीमध्ये सामावलंय आणि त्याचं मनन केलंय आणि त्या शब्दातील गर्भाचा साठावा काढलेला आहे. त्याचा अर्थ एक एक शब्द उकलून त्याचा अर्थ अंतःकरणात रुजवण्याचं काम चालू आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात आवाका पहावा. सांगणारा श्रोता कसा आहे, त्याची काही पात्रता आहे की नाही, असं बऱ्याच वेळा होतं. आता माझा दासह पूर्ण झाला,
परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकरांनी सांगितलंय, दास पूर्ण झाला किंवा दास ज्यांचा पूर्ण होईल त्यांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. उत्कट साधक उत्तम प्रवचनकार तयार होईल असं अक्कांना वाटत होतं. आता माझा दासबोध सखोल अभ्यास पूर्ण झाला म्हणजे मी उत्तम प्रवचनकार झालो आणि उत्कट साधक झालो असा माझा भ्रम आहे. आणि मग मी लगेचच तारखा घ्यायला चालू करतो. माझे जे अभ्यासार्थी असतात मी त्यांना सांगतो, माझं प्रवचन ठेवा, मी तुमच्या गावात या तारखेला येणार आहे, आपल्या सगळ्या अभ्यासार्थींना बोलवा. अहो, मी एका ठिकाणी गेलो होतो, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. मागच्या वर्षी म्हणजे फार दिवस झाले नाहीत, या 2020 मधली गोष्ट आहे. जानेवारी महिना. 3 दिवस प्रवचन चालू होती. रोज एक प्रवचन, रोज एक प्रवचन. ते जे प्रवचनकार होते त्यांचा आग्रहच होता, 3 दिवस तुम्ही मेळावा ठेवलाय ना, मग 3 दिवस माझी प्रवचनं झाली पाहिजेत. लोकांच्या मनात आदर असतो, प्रेम असतं, स्नेह असतो, म्हणून ते ठेवतातही. पण हाईट अशी झाली की 4थ्या दिवशी तिचा अजून एक मेळावा होता, दुसऱ्या एका मंडळाने ठेवला. आता 3 दिवसानंतर आम्ही तर आमच्या घरी निघालो, पण मला घरी आल्यानंतर असं समजलं की ते तिथंच थांबले आणि 4थ्या दिवशी पुन्हा त्यांचं प्रवचन झालं. जो बोलणारा वक्ता आहे त्याची पात्रता किती आहे, त्याची काय पात्रता म्हणण्या, आपण कुणाची पात्रता नाही काढू, परंतु त्याची साधना किती आहे. समर्थ म्हणतात, एक तर तो सिद्ध असला पाहिजे आणि नसेल तर तो किमान साधक असला पाहिजे, तो काही साधना करत असला पाहिजे. आता आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की मी जेव्हा कुणाला म्हणतो की माझं प्रवचन ठेवा, माझं एक व्याख्यान ठेवा, तेव्हा मी मध्ये उतरून विचार केला पाहिजे की माझी साधना काय. आणि माझी साधना जर काही नसेल आणि जर मी कुठे जाऊन बोलत असेल तर ते दूषण कुणाला लागेल, ते वाईट कुणाला वाटेल, समर्थांना वाटेल. कारण समर्थांना अभिप्रेत आहे की जो सांगणारा वक्ता जो आहे तो सिद्ध असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे, किंवा किमान तो साधक असला पाहिजे. म्हणून यापुढे मी तरी विचार करणार आहे की कुठं जायचं असेल, बोलायचं असेल तर आपली काही साधना आहे की नाही रोज, तरच आपण बोललं पाहिजे. माझा अभ्यास पूर्ण झालाय, माझा पुरवणी चालू आहे, मी समीक्षक आहे, माझा मनोबोध पूर्ण झालाय आणि माझं ते प्राज्ञान यो सगळं ते ठीक आहे, असू द्या घरामध्ये प्रमाणपत्र तुमची बॅगामध्ये. पण साधना नसेल तर या कागदपत्रांना काडीची किंमत नाही. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा, ऐसा विवेक पूर्वीचा, घेई बापा श्रीराम. आता समर्थ त्याला तिची जागा दाखवून देत आहेत. आता तू तयार आहे शिष्य. आता समर्थ म्हणतात, अरे तू कोण कोणाचा, कोठून आलास कैचा. 5 प्रश्न आहेत, 2 चरणांमध्ये 5 प्रश्न विचारलेले आहेत. पुढे समर्थ म्हणतात, ऐसा विवेक पूर्वीचा घेई बापा. त्याला मोठ्या प्रेमाने बोलतायत, अरे बापा, अरे बाळा. त्याची चिंता आहे ना समर्थांना त्याच्याबद्दल तळमळ आहे ना, त्याला आपलेपणाचा एक हे कळवळ आहे. परंतु तुझं चिंता मज लागली म्हणून समर्थ त्याला म्हणतात, अरे बेटा, अरे बाळा, अरे बापा. बापा म्हणजे मूल. खरा तर इथून आत्माराम ग्रंथ या ग्रंथाला सुरुवात झाली आहे. कारण आता इथं शिष्य आणि सद्गुरूंचा संवाद चालू झालाय. आता संवाद म्हणजे प्रश्न विचारलाय, मग शिष्याने विचारू दे, नाही तर सद्गुरूंनी विचारू दे. आता इथं प्रश्नोत्तर आहेत. खऱ्या अर्थाने गुरु शिष्य संवादे
आत्माराम ग्रंथ इथून चालू झाला. 5 प्रश्न विचारलेत. कोण आहेस? केला विचार तू. तुझं नाव काय? गाव काय? कोणाचा? आई वडील कोण आहेत तुझे? कुठून आलास तू? तू कोणाचा आहेस? तुझं नाव काय? आणि तू कोण आहेस? तू कुठून आलास? तुझं मूळ घर कुठे आहे? माझ्यापर्यंत येत असताना हा प्रवास जो तुझा झाला, तुझं मूळ ठिकाण कुठे आहे? आणि कधीपासून आलास? आता तुझं वय किती आहे? 5 प्रश्न आहेत. असे प्रश्न आचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी बाळ हस्तामलकास विचारले. फक्त एक प्रश्न फरक आहे, तिथेही 5 प्रश्न आहेत. आचार्य म्हणतात, कस्वम शीशो कस्य कुतोसी गंता किम नाम ते त्वम कुत आगतोसी. धाटणी एकच आहे. फक्त तुला कोठे जायचे आहे? कुत आगतोसी, तुला कुठे जायचं आहे हे आचार्य विचारतायत. आणि समर्थ म्हणतात, कुठून आलास? प्रश्न सारखेच आहे, धाटणी एकच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तळमळ आहे शिष्याबद्दलची. कारण या प्रश्नांमधून शिष्याला त्याचं खरं स्वरूप समजून येणार आहे. नक्की कोण आहे मी हे त्याला उमजणार आहे. कुठं कुठं फिरून आलास तू? किती फिरलास? आता आपण पाहिलं मार्च, एप्रिल, मे मध्ये घरासाठी वणवण करत फिरावं लागलं. अनवाणी पायानी वरून ऊन कडकडत होतं. लोक खायला सुद्धा देत नव्हते. पाण्याची व्यवस्था कुठं नव्हती. एरवी जी नेहमी दिसते, पाणपोया उघडलेल्या असतात, अन्नाची छत्र चालू असतात. लोक, एक भीतीचं सावट, एक दहशत होती आपल्या मनामध्ये. वैश्विक महामारी कोरोना. पण त्या महामारीच्या भयापोटी अनेक लोक गाव सोडून निघाले. कुणी घराकडे चाललंय, कुणी घर सोडून अजून कुठे चाललंय. वणवण वणवण फिरत होते. किती फिरले कुणाला माहिती. शेकडो नव्हे हजारो किलोमीटरचा प्रवास लोकांनी पायी केला. आपण म्हणतो माझं घर आहे, घर बांधलंय, 20 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, फ्लॅट घेतला, 5 वर्ष झाली, मला तिकडे जायचं आहे. तो फ्लॅट अगोदर कुणाचा होता, रिसेल मध्ये घेतलेला असेल तर. अहो, जेव्हा बिल्डिंग बांधली ती जागा कुणाची आहे? जीवनाचा प्रवास पहा आपला कसा असतो. आपल्याला काही समजत नव्हतं तेव्हा आपलं बीजारोपण झालंय. काय काय वासनेचे पुतळ्या घेऊन ते जीव जन्माला आलेला आहे. त्याला माहिती नाहीये. पण त्याला एक माहिती आहे की मला इथून सोडव भगवंता, मी पुन्हा इथे येणार नाही. सोहम 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 म्हणत असतो. पण या माईक सृष्टीमध्ये आल्याबरोबर तो सगळं विसरतो आणि मग तो रडायला लागतो, कोहम कोहम. मग कुणीतरी येतं, त्याला म्हणतो, हो तुझं नाव माधव आहे, तुझं नाव बबन आहे, तुझं नाव नारायण आहे. कुणीतरी त्याला नाव देतं, कुणीतरी त्याला सांगतं तू कुणाचा आहे, हे तुझी आई बाबा आहे, हा भाऊ आहे, ही बहीण आहे. खरं स्वरूप काय? स्वामी विवेकानंदांचं एक फार सुरेख वचन आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, नो डाऊट इट इज गुड to know the laws of moon, stars and earth. No doubt, it's good to know the laws of sun, moon and stars. But it is better, good, better. It is better to know
द लॉज ऑफ बॉडी, माइंड अँड सोल. या शरीराचा माझा विचार केला पाहिजे. तत्व निरसन. माइंड, अंतःकरण पंचक, त्याचा मी विचार केला पाहिजे. मन आणि शेवटचा शब्द स्वामी वापरतात सोल, आत्मा. शरीर, मन, बुद्धी. आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी म्हणत, ग्राहक कोण आहे? पैसे देऊन विकत घेतो ती वस्तू, तो ग्राहक आहे का? पैसे देऊन तिकीट काढलं, एखादी सेवा घेतली, तो ग्राहक आहे का? ही तर ही परिभाषा जी आहे, ही व्याख्या जी आहे, ही पुस्तकी झाली, बुकिश नॉलेज आहे. शरीर, मन आणि बुद्धी याच्यानी जो ग्रहण करतो तो ग्राहक आहे. अहो, त्यांनी ग्राहक उपनिषद लिहिलं 120 ओव्यांचं. ग्राहकोपनिषद संस्कृत मध्ये रचना आहे सगळी. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, इट्स बेटर टू नो द लॉज ऑफ बॉडी, माइंड अँड सोल. हे आम्हाला उमजवून देण्यासाठी समर्थ म्हणतायत, अरे तू कोणाचा, कुठून आला शिकायचा, कशासाठी आला, कुठून आला, कुठं राहत होता, तुझं नाव काय, गाव काय? ऐसा विवेक पूर्वीचा घेई बापा विवेक. आता विवेक आणि वाघ आणि पूर्वीचा सगळा तुझा इतिहास तू तुझ्या डोळ्यासमोर आण. संदर्भ असा आहे की रमण महर्षी, आपल्याला माहिती आहे की दक्षिणेकडे फार मोठे संत होऊन गेले रमण महर्षी. अनेक बाबींमध्ये साम्य आहे समर्थांच्या आणि रमण महर्षींच्या. रमण महर्षींना नमस्कार. अत्यंत उच्च विद्या विभूषित संत. त्यांना कुणी भेटायला गेलं तर ते आशीर्वाद काय द्यायचे? नो दाय सेल्फ. दाय सेल्फ म्हणजे तुमचा स्वतःचा. नो म्हणजे पाहणे, विचार करा. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. समर्थ काय सांगतायत आमचे? 350 वर्षापूर्वी समर्थ सांगतायत, नो दाय सेल्फ. पहावे आपणासी आपण. मग ते जर पाहिलं तर पुन्हा काही पाहण्याचं राहील का? राजगुह्य, राजविद्या, आत्मज्ञान, ते एकदा जाणल्यानंतर पुन्हा जाणण्यासारखं, पाहण्यासारखं, अभ्यास करण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. अरे त्वा जन्मांतर घेतले, काय मानितोसी आपुले, ऐसे त्वा विचारिले, पाहिजे आता श्रीराम. समर्थ म्हणतात, अरे तू कोण? ही 5 प्रश्न विचारली. मग त्याला सांगितलंय की जरा विवेक कर, तुझा पूर्वीचा इतिहास काढून बघ. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, अरे त्वा जन्मांतर घेतले. जन्मांतर या शब्दाचा अर्थ काय आहे? या शब्दाचा अर्थ आहे अनेक जन्म. अनेक जन्म तू घेतले. आणि समर्थ असं म्हणतात, मानवी जन्म जेव्हा होता, आता जो तुला मानवी जन्म मिळालाय ह्याच्यामध्ये महदांतर आहे. अनेक जन्मांचं अंतर आहे. अरे त्वा जन्मांतर घेतले, अनेक जन्म घेतले. आणि मानवी देहाची योनी तुला मिळाल्यानंतर त्या 2 देहात, त्या 2 जन्मांमध्ये तुझं अनेक जन्मांचं अंतर आहे. आता पुन्हा तुला मानवी देह मिळालाय. अरे त्वा जन्मांतर घेतले, काय मानितोस आपुले? तू नक्की कशाला आपलं मानतोयस याचा विचार कर. सध्याच्या जन्माला, का मागच्या मनुष्य योनीत होतास तेव्हा, का मधली जी काही योनीमध्ये जन्म घेतले त्याला खरं मानतो? नक्की कुणाला खरं मानतो तू? ऐसे त्वा विचारिले पाहिजे. आता तुझ्या मनात विचारायला पाहिजे, नक्की खरं काय? कोण माझं आहे आणि मी कुणाचा आहे? वस्तुस्थिती समजली पाहिजे का नाही?
त्याशिवाय पुढचं मार्गक्रमण कसं करता येईल? आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये अनेक दृष्टांत येतात, पण जेव्हा जाग येते तेव्हा लक्षात येतं, आपण घरातच आहोत, कुठेही गेलेलो नाहीत, कुठेही विमानात बसलेलो नाही, दुसऱ्या देशात गेलेलो नाही, लॉटरी लागलेली नाही, किंवा अजून काय खायला प्यायला ते स्वप्नात आणून ठेवलेलं असेल समोर, असं काहीही घडलेलं नाही. मग ते खरं मानायचं का हे खरं मानायचं? सध्याचं जीवन हे एक दीर्घ स्वप्नच आहे ना. हे तर आपण दासबोधात पाहिलंय. भगवंताला पडलेलं दीर्घ स्वप्न आहे, त्यामधला एक मी प्यादा आहे. मग याला किती खरं मानायचं? अहो, एकाच जन्मामध्ये कितीतरी गोष्टी घडतात. माझे एक मित्र आहेत, मित्र होते, म्हणजे गेले नाही वर आहेत, पण आता ते माझा मित्रत्वाचा संबंध काढून टाकलाय त्यांनी. का? 12वी झाली की ते गेले चिन्मय मिशन मध्ये. तिथं त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, आणि हे मुंबईमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असताना ते चिन्मय मिशन मध्ये अनेक ग्रंथांचा अभ्यास करत होते. तुम्हाला कल्पना असेल, जर तुम्हाला चिन्मय मिशनचा साधक व्हायचा असेल, सगळी तयारी करावी लागते. अगोदर 1 वर्ष तुम्हाला जगाशी संबंध तोडावा लागतो. आपल्या आप्तेष्ट नातेवाईकांशी संबंध तोडावा लागतो. त्यांचं तोंड बघणं, घरी जाणं तर फार लांब, त्यांच्याशी बोलणं सुद्धा नाहीये, मित्रपरिवाराशी बोलणं नाहीये. अनेक ग्रंथांचा अभ्यास आहे, म्हणजे धर्म, हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथांचा, अनेक शाखांचा अभ्यास तर आहेच आहे. 4 वेद, पुराण, शास्त्र, उपनिषद, सगळ्याच अभ्यास आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बायबल, कुराण, अनेक ग्रंथांचा अभ्यास आहे. ते जेव्हा तिथून बाहेर पडले 5 वर्षानंतर, तेव्हा त्यांचं नाव बदललं. मग आता मला तुम्ही सांगा, 10वी 12वी पर्यंत जे त्यांचं नाव होतं ते खरं का हे खरं? जवळपास 10-15 वर्ष ते संन्यासी म्हणून सेवा करत होते, आणि आता ते एका गावामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी, चिन्मय मिशननी एक बालाजी मंदिर उभा केलंय, आणि त्या ठिकाणी ते पूर्ण वेळ तिथं आहेत. आता त्यांनी संन्यास घेतलाय, आणि आता त्यांचं 3रं नाव चालू आहे. म्हणजे एकाच माणसाची 3 नावं एकाच जन्मात झाली. आता पहिलं नाव खरं, मधलं नाव खरं, का आत्ताच चालू असलेलं नाव खरं? भ्रमित करणारे प्रसंग आहेत ना. समर्थ म्हणतात, अरे तो जन्मांतर घेतले, काय मानितोस आपुले, कुठलं खरं मानणारेस यातलं? दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, जन्मांतर, तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माये बापे किती, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपुली मानिली, कैसिरे पडत मूर्खा श्रीराम. विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकत गेला, तये विद्येला कोण पुसे. खूप अभ्यास झालाय, 4-5 डिग्र्या मिळवल्या आहेत, अध्यात्मामध्ये चांगली प्रगती आहे, अनेक ग्रंथांचा अभ्यास आहे, दासबोध, गाथा, मनोबोध, पत्रद्वारा भागवत अभ्यास सगळं झालेलं आहे. पण अजूनही माझं आणि मी पण गेलेलं नाही. समर्थ म्हणतात, तुला भोगिल्या पुनरावृत्ती, कित्येक आवृत्त्या निघाल्या तुझ्या, प्रत्येक आवृत्तीला प्रस्तावना आहे. प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने, द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने,
आणि त्यात बदल होतोय, काही कमी जास्त आहे, करेक्शन आहेत, अजून थोडा भाग राहिला त्याच्यात टाकला. अरे नक्की कुठला ग्रंथ, कुठली आवृत्ती खरी मानायची? एकाच ग्रंथाच्या हजारो आवृत्त्या निघतात, नक्की आवृत्ती कुठली खरी मानायची? भेद आहे ना त्यात. तुआ भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी मायेबापे किती, प्रत्येक आवृत्तीला मायबाप आहे तुला. किती मायबाप धरायचे? कर्मयोगे सकळ मिळाली, तुझ्या कर्माप्रमाणे सकळ मिळाली. त्या त्या कर्माप्रमाणे आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, बायको, सून, काका, मामा, त्या त्या योनीमध्ये त्या त्या जन्मामध्ये तुला ते वेगवेगळं मिळालं. एके स्थळी जन्मास आली, एकत्र जन्माला आले, एका ठराविक कर्माने आले. ते तू आपुली माणिली कैसी रे पडत मूर्खा. आणि तू त्यांना घट्ट धरून बसतोस आणि मला सांगतोस की मी या गावचा आहे, माझे आई वडील ते आहेत, माझं नाव हे आहे, मी 2 वर्ष झाली घर सोडलं, मी या ठिकाणी गेलो, तिथं गेलो, तीर्थक्षेत्राला गेलो, आता माझं वय 26 आहे, 27 आहे, काय असेल ते. समर्थ आपल्याला इथं सांगतात, ऐसे त्वा विचारिले पाहिजे. आता तू याचा विचार केला पाहिजे. विचारिले पाहिजे आता म्हणजे विचार केला पाहिजे. नक्की खरं काय? माझं जीवन खरं आहे का? माझे आप्तेष्ट खरे आहेत का? मग माझं जीवात्म स्वरूप ते खोटं आहे का? समर्थ आम्हाला दोन्ही धरून ठेवायला सांगतात. सोडून दे म्हणत नाहीत काही. रांगोळी काढतो का नाही आपण सकाळी? आपल्याला माहिती आहे संध्याकाळपर्यंत ही रांगोळी राहणार नाही, पण किती मन लावून काढलेली असते रांगोळी. तसं आपल्या जीवनाचं आहे. सावरकरांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे, जेव्हा त्यांना अंदमानला सेल्युलर जेलमध्ये नेण्यात आलं आणि विषण्ण मानसिक अवस्था, अत्यंत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ते खचलेलेच होते ना तसे मानसिक. कारण तो तिथला जो हा होता जेलर बॅरी, त्याचं बोलणं, त्याचे अत्याचार, त्याने केलेला छळ, सुरुवातीच्या काही काळामध्ये मानसिक तणावाखाली होते सावरकर. त्यांनी पाहिलं की एक कैदी आपल्या हातापायातल्या ज्या बेड्या आहेत त्यांना तो घासतोय, चकचकीत करतोय. 2-4 दिवस ते बघत राहिले. एके दिवशी त्यांनी त्या कैद्याला विचारलं. ते म्हणाले, अरे ह्या तुझ्या अंगात हातापायात घातलेले साखळदंड जे आहेत, तुम्ही पाहिल्यात का त्या कड्या? आम्ही पाहून आलो फेब्रुवारीमध्ये, जायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेलं भांड, ते भांड तिथं ठेवलेलं लोखंडाचं भांड, ज्यामध्ये त्यांना काय असेल पातळ आमटी काय असेल ते त्यामध्ये वाढलं जायचं. त्यांना घातलेल्या त्या कड्या, त्यांच्या गळ्यामध्ये अडकवलेला तो बिल्ला, त्यावर लिहिलेले डी फॉर डेंजरस. काय दहशत होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावाची दहशत. ते बिल्ला पाहता क्षणीच लक्षात यावं, ही इज डेंजरस. त्या कड्या जाऊन पहा तुम्ही कशी चालत असतील ते. 2 हातात 2 कड्या, 2 पायात कड्या. पायातल्या कड्या आपल्या हातातल्या कड्यांना जोडलेल्या आहेत आणि त्याला रॉड लावलेला आहे. तो पळता येत नाहीये. चालताना सुद्धा अत्यंत जपून चालावं लागतं, नाही तर तोल जाऊन पडण्याची शक्यता आहे. त्या कैद्याला सावरकरांनी विचारलं, काय करतोस तू हे? कशाला घासतोस त्या कड्या? तो म्हणाला, तुम्ही आत्ता नवीन आलात, तुम्हाला कदाचित कल्पना नाहीये. ह्या कड्या
इथलं जे वातावरण आहे, समुद्र आहे ना बाजूला. ही एकूण 72 बेट आहेत अंदमान निकोबार. त्यामधल्या केवळ 4 ते 5 बेटांवर आपल्याला जाण्याची परवानगी आहे, किंवा मनुष्य आपल्याला जाता येतं. मनुष्यवस्ती आहे तिथं, 10-20 बेटांवर मनुष्यवस्ती आहे, पण ते सगळे आदिवासी आहेत. केवळ 4 ते 5 बेटांवर आपल्याला जाण्याची परवानगी आहे. सगळा समुद्र आहे. 72 बेट आहेत एकूण अंदमान निकोबार. तर तो कैदी म्हणाला की मी याला ह्याच्यासाठी घासतोय, त्या घासून गुळगुळीत करतोय. ह्याचं कारण असं आहे की काम करत असताना घाम येतो, आणि या कडीला जर गुळगुळीत नाही केलं तर या वातावरणामुळे त्याला तडे जाण्याची शक्यता आहे, आणि त्याचा एखादा निघालेला स्पाइक जो आहे, तार, ती आपल्या अंगाला घासेल, साल्ट काढील पायाचे हाताचे. सावरकरांनी त्याला विचारलं, एवढा मरणाला घाबरतोस, त्या साल्ट्याला घाबरतोस? कातडीची साल्ट निघतील आणि त्याच्यातून तू म्हणतोस की आलेला घाम तो खारट आहे, आणि ते खारं पाणी तिथं लागलं म्हणजे आग होईल, ह्याला घाबरतोस का? त्यांनी दिलेलं उत्तर आणि सावरकरांचं एकदम विचार विश्व बदललं. तो म्हणाला, मी त्याला घाबरत नाहीये, मला माहिती आहे एक ना एक दिवस ह्या कड्या तुटून पडणार आहेत, पण जोपर्यंत त्या माझ्या अंगावर आहेत तोपर्यंत मी त्याला घासून पुसून स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे? मानवी जीवन हे असं आहे, त्याला दुर्लक्ष करून नाही चालत. अन्यथा मला तुम्ही सांगा की 1200 सूर्यनमस्कार काढायची कशाला घाई पडली होती समर्थांना? हजारो महंत तयार केले, हजारो नव्हे, त्या हजारोंनी हजारो शिष्य तयार केले, आणि बलसंपन्नतेचं महत्व समर्थ रामदासांनी कशासाठी सांगितलं? तपाचरण करा, पोटाला मारा, हिमालयात जाऊन बसा, हातापायाची काढं करून घ्या. समर्थ म्हणाले का? आम्हाला दोन्हीकडे समदृष्टी ठेवता आली पाहिजे. आम्हाला मानवी देह मिळालाय, या योनीमध्ये आम्ही आहोत. हे जीवन कसं जगलं पाहिजे? ऐसा जियो कि सब कुछ तुम्हारा है. पुढे रामकृष्ण परमहंस असं म्हणतात, ऐसा मरो कि तुम्हारा कुछ भी नहीं है. कुठेही आसक्ती नको, कुठेही लिप्तता नको, कुठेही हवेपण नको. उपनिषदामध्ये आपण जे पाहिलं, आपण जे ऐकलं, ते त्यांनी ओरबाडून घेईपर्यंत आपण थांबता कामा नये. चल दे, माझं आहे ते सगळं, आता मला घेऊन जायचंय. तो मागतोय आणि आपण टाचा घासतोय, नको नको अजून राहिलंय थोडं. असा मनात विचार येता कामा नये. उलट आपण म्हणलं पाहिजे, हो हे तुझंच आहे सगळं आणि मी द्यायला तर तयार आहे. कधी येतो सांग. अशी तयारी समर्थांनी दासबोधात करून घेतलेली आहे. आता त्याच्या पुढचा टप्पा हा आत्माराम आहे. समर्थ म्हणतात, काय मानितोसी आपुले, काय खरंय? ममत्व हे महाभयानक आहे. ममत्व जिथं आलं, विनाकारण बंध निर्माण होतात. एक ती सुनील दादांनी सांगितलेला दृष्टांत आहे. एक माणूस होता, त्यांनी घर घ्यायचं ठरवलं. बोलणी चालणी झाली. त्याने मुलाला सांगितलं, सगळं करून येतो पर्यंत मी घरी जातो, पेढे घेऊन ये येताना. तो म्हणला ठीक आहे. मुलगा नंतर मिठाई घेऊन गेला. संध्याकाळ झाली आणि असं लक्षात आलं की खूप मोठा आगीचा डोंब आकाशात आलाय, धूर आलाय. या माणसाने चौकशी केली. ते म्हणाले, अहो असं असं त्या पलीकडच्या गल्लीमधलं घर पेटलंय म्हणले. ते म्हणे, तो कुणाचं घर पेटलंय? ते त्यांनी सांगितलं, त्या मालकाचं नाव सांगितलं.
बाबूरावचं घर पेटलंय. हा लागला जोरजोरात धाय मोकलून रडायला. अहो म्हणलं आजच सौदा झालाय ना, आजच आम्ही ते घर घेतलंय. तेवढ्याच मुलगा आला. तो म्हणला बाबा काय झालं? तो म्हणले अरे आपण आज जे घर घेतलंय ना त्याला पेटले म्हणले, ते सगळं जळून खाक झालंय. आणि लागले जोरजोरात रड. तो म्हणला अहो रडू नका. ते म्हणजे काय झालं? म्हणे आपण पैसे नाही दिले. असं आहे का? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. ममत्व कुठे आहे? जळालेल्या घराचं आहे का दिलेल्या पैशाचं ममत्व आहे? काय मानितोस ही आपुले? ज्या घरामध्ये मी राहतोय ते फ्लॅट कुणाचा आहे? अगोदर कुणी घेतला होता? फ्लॅट जी बिल्डिंग ज्या प्लॉटवर बांधली तो प्लॉटचा मालक कितवा आहे? किती लोकांनी आतापर्यंत ते प्लॉट परचेस केले, ती जमिनीचे तुकडे परचेस केले? नक्की कोण आहेस तू? आणि कशाचा आपला अहंकार मानतोस? काय कुठल्या वस्तूला, कुठल्या व्यक्तीला माझं म्हणतोस तू? कोण आहे नक्की तुझं? समर्थ शेवटी काय म्हणतात? दासबोधामध्ये सांगतात, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी. आयुष्य हे मानवी देह जे आहे ही रत्नांची पेटी आहे. माझी भजन रत्ने गोमटी. गोमटी म्हणजे अत्यंत गोड. या आयुष्यामध्ये मानवी देहामध्ये काय भरलेलं आहे? हिरे मानक पाचू भरलेले आहेत का? काय भरलेलं आहे? भजन रत्ने गोमटी. ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. हे जे हा जो देह मिळालेला आहे तो देह तो भगवंताच्या समर्पणात गेला पाहिजे, माणसांच्या व्यक्तीच्या समर्पणात नव्हे. एक डोळ्यावर मोठा पडदा असतो. माझं एखाद्याला समर्पण आहे, मी समर्पित भावनेनं त्यांच्याशी रत आहे. पण हे किती दिवस चालतं? ही समर्पणाची भावना काल सापेक्ष आहे. किती काळ चालते? सगळं बदलतं. म्हणून कालाय तस्मै नमः असं म्हणावं लागतं. त्याग निरूपण या समासाच्या आपण आज ओवी क्रमांक 26 पर्यंत आलो आहोत. उर्वरित ओव्यांचा विचार उद्याच्या सत्रामध्ये आपण दुपारी 2 वाजता करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.